नमस्कार. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी 10 मिनिटांमध्ये फिश फ्राय कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अगदी गावाकडील पद्धतीने आज आपण फिश फ्राय बनवणार आहोत. रेसिपी अगदी सोपी आणि झटपट आहे, त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. तर पहा, इथे ना मी 5 किलो मासे घेतलेले आहेत. हे जे मासे आहेत ते भिगवण स्पेशल चिलापी मासे आहेत. हे मासे अगोदरच स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि याचे जे मुंडकं आहे ते वेगळं केलेलं आहे, फक्त बाकीचे पार्ट घेतलेले आहे. आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. त्यासाठी घेतलेला आहे लाल मिरची पावडर, काळं तिखट, हळद, मीठ आणि मटण मसाला आणि कोथिंबीर. तर बघा, सर्व मसाले आहेत ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. सर्वप्रथम आपण यामध्ये टाकूयात कॉर्नफ्लॉवर. 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं आहे. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा रवा वापरू शकता. यामुळे माशांना अगदी छान असा कुरकुरीतपणा येतो. थोडासा लाल कलर टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे. आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ टाकून घेऊया. यानंतर यामध्ये टाकूयात काळं तिखट, म्हणजेच आपला जो घरगुती मसाला असतो तो टाकायचा आहे. चवीनुसार आपण काळं तिखट टाकलं. त्यानंतर थोडीशी हळद घालूयात आणि आता यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे मटण मसाला. कोणताही मटण मसाला तुम्ही वापरू शकता किंवा फिश फ्रायचा देखील मसाला मिळतो, तो वापरला तरी देखील चालेल. यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे लिंबाचा रस. 2 लिंबाचा रस आपल्याला यामध्ये घालायचा आहे. आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व माशांना व्यवस्थित असं हे सर्व मसाले लागले गेले पाहिजेत. आता यावरती थोडंसं पाणी शिंपडूया, म्हणजेच मसाले सर्व माशांना लागले जातील. अगदी एकसारखे असा मसाला ह्या सर्व माशांना लागेल. तर सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 मिनिटाकरता हे मासे असेच आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहे. म्हणजेच काय होतं की यामधला जो मसाला आहे तो छान असा या माशांमध्ये मुरतो. तर बघा, छान असे इथे आपले मासे जे आहेत ते मॅरिनेट झालेले आहेत. सर्व मसाले एकसारखे असे सगळ्या माशांना लागलेले आहेत. आता आपण लगेचच हे मासे आहेत ते फ्राय करून घेऊया. तर बघा, इथे ऑलरेडी कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. यापूर्वी एक बॅच यामध्ये तळली होती, त्यामुळे तेलाचा कलर चेंज झालेला आहे. तर आता आपण सर्व जे मासे आहेत कढईमध्ये मावतील इतके मासे यामध्ये सोडायचे आहेत आणि एक मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे मासे तळून घ्यायचे आहेत. शक्यतो फ्लेम मीडियमच ठेवायची. यामुळे मासे आतून छान असे शिजले जातात आणि वरून अगदी कुरकुरीत होतात. त्याचबरोबर हे मासे अगदी पटापट असे तळले जातात. जर तुम्हाला मासे डीप फ्राय करायचे नसतील तर तुम्ही तव्यामध्ये शॅलो फ्राय देखील करू शकता. तर बघा, इथे मासे जे आहेत ते मस्त असे तळले जात आहेत. तर सर्व मासे इथे मी तळून घेतलेले आहेत. बघू शकता, दिसायला देखील अगदी भन्नाट असे दिसत आहेत. वरून कुरकुरीत, त्याचबरोबर आतून अगदी सॉफ्ट झालेले आहेत. तर हे जे मासे होते ते 5 किलो प्रमाणामध्ये होते. तर याची रस्सा भाजीची देखील रेसिपी मी शेअर करणार आहे, त्यामुळे ती देखील नक्की चेकआउट करण्याचा प्रयत्न करा. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.